आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आजच शपथविधी का, यामागची पडद्यामागची स्टोरी सध्या बघायला मिळते। खरं तर अनेक चर्चा होत्या। अजितदादांच्या निधनानंतर पक्षांची सूत्र हाती घेण्याचा पवार कुटुंबामध्ये प्रयत्न सुरू होता अशी ही माहिती मिळते। अजितदादांच्या बंडाच्या वेळी अजित पवार कुटुंबात एकटे पडले होते। मोठी आणि महत्त्वाची अपडेट। खरं तर आजच शपथविधी का, या संदर्भात अनेक महत्त्वाच्या चर्चा रंगलेल्या होत्या आणि पडद्यामागची स्टोरी आपण बघतोय। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र हाती घेण्याचा पवार कुटुंबामध्ये प्रयत्न सुरू होता आणि त्यामुळे खरं तर हा शपथविधी होतोय का अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। आणि अजितदादांच्या बंडाच्या वेळी अजित पवार कुटुंबामध्ये एकटे पडले होते। दादांचं कुटुंब एकीकडे आणि संपूर्ण पवार कुटुंब हे दुसरीकडे होतं आणि अशी स्थिती होती आणि त्यामुळे सगळा हा शपथविधी आजच्या दिवशी होतोय असं बोललं जात आहे। नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, अगदी गौरी, हा शपथविधी जो पार पडतो त्याच्या मागे अनेक हालचाली झालेल्या आहेत, घडामोडी घडलेल्या आहेत। कारण एकतर पक्ष जो आहे तो वाचवण्याचा प्रयत्न पूर्णपणे सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांकडून झालेला आहे। दुःख मनात असतानाही जड अंतःकरणानं त्यांनी खरं तर हा होकार दिला होता। ज्या वेळेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या झालेल्या होत्या, आपल्याला माहिती आहे अजित पवार त्यावेळेला एकटे पडलेले होते। पवार कुटुंबातला कुणीही सदस्य त्यांच्या सोबत नव्हते आणि त्यातूनही त्यांनी 2024ची निवडणूक लढवली आणि इतके मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेले होते। पक्षाला मोठं यश मिळालेलं होतं आणि नंतर ते सत्तेत देखील सहभागी झाले होते। हा सगळा जर घटनाक्रम पाहिला तर जर सुनेत्रा पवार यांनी होकार दिला नसता तर ते पक्षाचं मोठं नुकसान झालं असतं, त्यातून हानी झाली असती। कार्यकर्ते पदाधिकारी हे पक्षापासून लांब जाऊ शकले असते आणि हे सगळं टाळण्यासाठी म्हणूनच सुनेत्रा पवार यांना विनंती करण्यात आली, ज्याच्यामध्ये सक्रिय होते, तटकरे असतील। निर्णय झालेला आहे। महत्वाचं हेच आहे की पत्नी म्हणून आता त्या सगळी पक्षाची जी धुरा आहे सुनेत्रा पवार त्या सगळ्या सांभाळणार आहेत। त्याचबरोबर त्या उपमुख्यमंत्री देखील असणार, त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना तो मान देखील मिळणार आहे। पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील हे अजूनही वयानं लहान आहेत, त्यामुळे त्यांचा विचार या वेळेला तर करण्यात आला नाही। आता आपण पाहतोय पुन्हा ही दृश्य, पुन्हा एक मुवमेंट पाहायला मिळते। काही नेते बाहेर पडतायत, म्हणजे योगेंद्र पवार बाहेर पडलेले आहेत। कुटुंबातले सदस्य जे आहेत ते बाहेर पडतायत, कारण बैठक जी होती ती संपलेली आहे। आणि महत्वाचं मी हेच सांगत होतो की सुनेत्रा पवार यांनी पक्ष वाचवण्यासाठीच खरं तर हा निर्णय घेतला किंवा त्यांनी हा होकार दिला आणि त्यानुसार आज त्यांचा शपथविधी गौरी पार पडतोय। एकंदरीतच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा जर प्रवास पाहिला तर तो संघर्षातून होता। शरद पवार वेगळे झालेले होते, त्यांचा पक्ष वेगळा होता, अजित पवार यांचा पक्ष होता आणि हे सगळं पक्ष वाचवण्यासाठीच एक पत्नी म्हणून त्यांनी धीटपणानं खरं तर हा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज त्या आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। गौरी, बरोबर, नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।